सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गेल्या 23 वर्षामध्ये भाईंदरमध्ये ही यात्रा निघली आहे. सर्व समाजातले लोक आपल्याबरोबर जवळजवळ 80 ते 90 समाजातले लोक आणि वेगवेगळ्या संस्था आपल्याबरोबर सहभागी आहेत. नवीन वर्षाचं स्वागत आणि आपली संस्कृती काय हे आपल्या लोकांना पुढच्या जनरेशनला समजायला पाहिजे. त्यासाठी आपण हा नववर्षाचं स्वागत यात्रेचा उत्सव करत आहोत. मागच्या 23 वर्षापासून ही यात्रा आणि कोविडचे 2 वर्ष आपण सरकारने जे आपल्याला नियम दिले होते त्या नियमाप्रमाणे आपण ती बंद ठेवली होती. आणि या वर्षी सुद्धा जागतिक युद्धाचं लक्षण घेऊन आम्ही यात्रेमध्ये असणारे रथ आणि गाड्या कमी केलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सगळ्यांना चालत करण्यासाठी सांगितलेलं आहे. ही परंपरा अशी डोंबिवलीमध्ये होती पहिल्यांदा. डोंबिवली आपल्याकडे 23 वर्ष झाली एकंदर आपल्याकडे ही परंपरा चालू आहे. 25 वर्षापासून हे शोभायात्रा चालू आहे आणि सर्व धर्माचे लोक यात समावेश होतात आणि आत्मीयतेने काम करत असतात आणि एक भावाने सगळे हे करतात. एक दिलाने सर्व शोभायात्रेला प्रसिद्ध देतात. यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्याचा समावेश असतो आणि दोन्ही गोवंदाने शहर लागत आहे आणि कोणत्याचा भेदभाव करून सगळे समाजाचे लोक यामध्ये सामाजिक होत असतात आणि मोठ्या उत्साहाने ही शोभायात्रा होते. जशी इतर ठिकाणी होते तशी भाईंदरला बी मोठ्या प्रमाणात उत्साह यावर्षी मोठ्या प्रमाणात लोकांनी भाग घेतलेला आहे आणि सर्व समाजाचे लोक यात सामील झालेले आहेत. सभी को नूतन वर्ष अभिनंदन, नए साल की बहुत बहुत शुभकामनाएं और ये नया साल मेरा भाईंदर के लिए बहुत अच्छा हो, सभी को स्वास्थ्य अच्छा रहे यही प्रार्थना। नमस्कार, मेरा नाम किम जोशी है और मैं योगा से जुड़ी हूँ। मेरे साथ आजकल बहुत सारे बच्चे आए, बहुत सारे स्कूल के, पोदार, रूबीना, वेलंकनी, गुड शेफर्ड और हम लोग मीरा भाईंदर मिलकर बहुत अच्छा यहाँ पर गुड़ी पड़वा उत्सव मना रहे हैं और पूरा मीरा भाईंदर बहुत उल्लास से यहाँ पर ये सेलिब्रेट कर रहा है। तो बहुत बहुत शुक्रिया। बहुत उत्साह से मनाएंगे क्योंकि ये हमारा भारत का नया साल है, हम बहुत उत्साह से मनाते हैं।